झी 24 तास एक पाऊल पुढे. समाजाला, देशाला, जगाला त्या सगळ्याचं चित्रण तिथे असणार आहे. आणि म्हणून तशा प्रकारचं आपण विचार हा करणं आवश्यक आहे. आणि त्याच्यामध्ये शासनाची भूमिका येणारच आहे. कारण आता जी काही गाईडलाईन आपण जे म्हणताय, कलेक्टर म्हणजे कोण? शासनाचा प्रतिनिधी आहे. उलट त्या कमिटीमध्ये इतरही सगळ्यांना हे करून, मग महापालिका असेल, नगरपालिका असेल किंवा आणखी वास्तुरचनाकार असतील, सगळे त्याच्यामध्ये आहेत. याचा अर्थ आपण जे म्हणताय तसंच होणार आहे. तशाच पद्धतीने ते पुढे जाणार आहे आणि ते अंतिम हे करण्यासाठी शासनाकडे येणार आहे. याचा अर्थ शासनाचा सहभाग राहणारच आहे. हे आपल्याला मुद्दाम मला या ठिकाणी सांगावं. मला या कार्यक्रमाच्या शेवटी या चौघांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि तोच आजचा कळीचा मुद्दा आहे की हा वाद निर्माण झाला हे दुर्दैव होतं आणि हे दुर्दैव केवळ राजकीय कुरघोडीच्याच भावनेतनं पुढे आलं का, हाच प्रश्न घेऊन मी जातोय सर्वप्रथम विनोद घोसाळकर यांच्याकडे. विनोदजी, बाळासाहेबांचं स्मारक होणार याविषयी शंका नाही आणि ते अतिशय उत्तुंग व्हायला पाहिजे याविषयी शंका नाही. परंतु यातून जी मराठी माणसाची वृत्ती समोर आली आतापर्यंतच्या क्षणापर्यंत, त्यावर आपण एक क्षणात भाष्य करूया की राजकीय कुरघोडीमुळे स्मारकाच्या जागेबाबत किंवा स्मारकाबाबत मतभेद निर्माण झाले. मला असं वाटतं की कुणी आपल्या भावना व्यक्त केल्या असतील त्याच्यावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य राहणार नाही. कारण त्याची अशी बाळासाहेब स्मारक व्हावं अशी त्याची भूमिका असू शकेल. परंतु इतकं नक्की की हा स्मारक उभारताना बाळासाहेबांची उंची कुठेही कमी होणार नाही याची शिवसेना दक्षता घेईल. आणि उलटपक्षी जो आपण मुद्दा सर्वपक्षीय मांडलात, मला असं वाटत नाही की ह्या महाराष्ट्रातील कुठले राजकीय पक्षाचे पुढारी त्याला विरोध करतील. कारण मी 1-2 मिनिटात आपल्याला जेव्हा अग्निसंस्कार देण्याची वेळ आली होती तेव्हा मी मुंबईच्या महापौरांच्या बरोबर आम्ही आयुक्तांकडे तसा प्रस्ताव दिला. माझ्याबरोबर एकनाथ शिंदे अशा, प्रताप सरनाईक असे आम्ही 5-6 आमदार शिवसेनेचे, राजन विचारे, आम्ही सगळे आयुक्तांकडे गेलो. त्यांनी त्वरित सांगितलं की आम्ही प्रस्ताव हा शासनाकडे पाठवू. शासनाने आम्ही नंतर आयुक्तांकडून माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला प्रस्ताव आमचा स्वीकारला. त्यांनी सांगितलं मी या गोष्टीचा विचार करतो, तुम्हाला सकाळी 9 वाजता तुम्हाला तो निर्णय कळवला जाईल. कारण मला सुद्धा काही लिगल गोष्टी तपासाव्या लागतील. आणि ह्याही त्या काळातही माननीय शरद पवार सुद्धा याच्यावरती लक्ष ठेवून होते. त्यामुळे तुम्ही म्हणता त्याचप्रमाणे होईल आणि हा वाद मिटेल आणि हा वाद पुढे निर्माण झाला तो राजकीय कुरघोडीच्या भावनेत नव्हता दुर्दैवानी. आणि ही वृत्ती मराठी माणसाची सुटली पाहिजे, त्याच्याकरता आपण आता खरी चर्चा करतोय. मला वाटतं मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे उचित होणार नाही. दिलीप चावरे, आपण काय सांगाल? मला या विषयात म्हणजे या मुद्द्यावर भाष्य करण्याआधी मला तुमच्या सगळ्यांच्या आणि आपल्या लक्षावधी प्रेक्षकांच्या दृष्टीला एक योगायोग आणून द्यायचा आहे की आपण इतिहासाचा अभ्यास करतो तो कसा करायला पाहिजे. की लोकमान्य टिळकांचं निधन 1856 साली, जन्म 1856 साली जन्म झाला, 1920 साली निधन झालं. त्यांची प्रचंड अंत्ययात्रा निघाली. बाबासाहेबांचं 1956 साली निधन झालं, त्यांची प्रचंड अंत्ययात्रा निघाली. आणि बाळासाहेबांचं 2012 साली निधन झालं. बाबासाहेबांच्या नंतर 56 वर्षांनी बाळासाहेबांचं निधन झालं, त्यांची अंत्ययात्रा अशीच प्रचंड निघाली. मग 56 हा आकडा तिघांना जोडणारा एक दुवा आहे. म्हणजे 1856, 1956 आणि आता 2012. स्मारकाबद्दल प्रश्नच नाही. स्मारकाबद्दल मी माझी भूमिका आधी स्पष्ट केलेली आहे की जे निर्णय घेऊ शकतील अशा लोकांनी पूर्ण विचार करून. राजकीय कुरघोडीतनच हा वाद दुर्दैवाने निर्माण झाला आपल्याकडे. राजकीय कुरघोडी आणि मगाचा आपला मुद्दा माध्यमांची घाई, ब्रेकिंग न्यूजची. आपण अविनाश महातेकरांकडे जाऊया. अविनाश महातेकर, तुम्ही काय सांगाल शेवटी की या विषयावर एकमत होणं गरजेचं आहे, तेवढंच या वृत्तीवरही आपण बोट ठेवणं आवश्यक आहे की कुरघोडी करण्याच्या राजकारणातनं दुर्दैवानं एखादं कुटुंब इतक्या दुःखात असताना असे वाद निर्माण होऊ नयेत? बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये जसं काही चुकीच्या गोष्टी घडत गेल्या तशा काही समाधानकारक देखील गोष्टी घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ ह्या सगळ्या वादाच्या मुळाशी जे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुनील मोरे जे आहेत त्यांच्या दोन्हीच्या पक्ष नेत्यांनी हे झटकून अंगावर झटकून टाकलेले, त्यांनी जे काही भूमिका घेतली ती भूमिका झटकून टाकलेली आहे. आमची मागणी एकच आहे की या दोघांच्यावर आपापल्या पक्षाने कारवाई करावी, त्यांना पक्षातून काढून टाकावं.
आणि अशा प्रकारची वृत्ती ही लोकप्रतिनिधींचं नेतृत्व देऊ शकणारी नाहीये. मी मनसेबद्दल काही बोलणार नाही, कारण राज ठाकरे हे देखील दुःखामध्ये तेवढ्याच दुःखामध्ये आहेत आणि त्यामुळं कुटुंबातले घटक असल्यामुळे तेवढ्याच दुःखात आहेत. मी त्या विषयावर काही बोलणारच नाही. परंतु त्यांना अडचणीत आणायचं काम आणि त्यांच्यामध्ये भावाभावात भांडणं लावणे किंवा आमच्यामध्ये भांडणं लावणे, अशा लोकांना राजकारणात सोबत घेऊन किंवा वाढवून किंवा पुढचं राजकारण त्यांच्या हातामध्ये देऊन काहीच उपयोग नाहीये. त्यामुळे ही आमची ठाम भूमिका याच्यामध्ये आहे. राजकीय पक्षाच्या लोकांनी किंवा पुढाऱ्यांनी किंवा जबाबदार नेत्यांनी याच्यामध्ये कुरघोडीचं राजकारण केलं असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. उलट सर्वांनी अतिशय प्रेमानं आणि ज्याला दुःखद अंतःकरणानं म्हणता येईल अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्यांचं दुःख हे सहन केलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्राची देखील या वादाच्या निमित्तानं फारच अगदी नाचक्की झालेली आहे असं मानणाऱ्यांच्या पैकी मी नाहीये. आपण याच विषयावर अविनाश मातेकर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मी जाणार आहे भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप, तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, हाच प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे जातोय. मला सांगा, कुठेतरी या प्रकरणामुळे राजकीय कुरघोडीचा वास ह्याच्यात येत नाही असं वाटतं का? मला असं वाटतं, आत्ताच आपण म्हणालात की आपण मराठी भांडतो का, तर आपण याही प्रश्नावर भांडूया नाही. त्यांनी जो काही छोटासा त्यांनी आपल्या जे काही मतं व्यक्त केली त्यांना तिथेच राहू द्या. त्यांच्या भावना त्याच्या मागे मोठ्या होत्या. मी ते ऐकलंय, संदीप देशपांडे बोलताना मी ऐकलंय की बाळासाहेबांचं स्मारक व्हावं, उत्तुंग व्हायला पाहिजे, उत्तुंग व्हावं अशी त्यांची वाक्य आहेत. अशीच वाक्य सुनील मोरेंची सुद्धा आहेत. पण मातेकर म्हणाले आम्ही त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, सुनील मोरेंवर कारवाई झाली, शोकाज वगैरे पुढचा काढून टाका. हा टोकाचा निर्णय हा तितकासा योग्य नाही हे मी जाहीररित्या सांगतोय. परंतु त्याची जाण त्यांना असली पाहिजे की आपण काय वक्तव्य केलंय, कशा याच्याने केलंय, कशा वातावरणात केलंय याची जाण असावी. म्हणून पक्षाने ताबडतोब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शोकाज त्यांना दिलेला आहे. आता आपण मुळात जो प्रश्न केला की आम्ही मराठी माणसं भांडतो का किंवा आम्ही भांडखोर आहोत, असा जो संदेश आहे. कसा आहे, मुळात आपण बुद्धिवादी आहोत, निदान आपण अतिबुद्धिवादी आहोत असं आपण स्वतःच समजतो. आपण त्यातली बुद्धी बाजूला ठेवतो आणि वादावादी जास्त करतो असं मला वाटतं. त्याच्यात माझाही समावेश असेल. म्हणजे मी ह्या कोणाकडे विशिष्ट याच्या माणसाकडे किंवा एखाद्या व्यक्तीकडे उंगली निर्देशन करत नाहीये. ही आपली एक प्रकारची आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, ज्या प्रतिमेच्या बाबतीमध्ये आपण सगळे कंजन आहोत, महाराष्ट्रामध्ये आपण मराठी आहोत हे सांगण्याची गरजच नाही हो. इतर राज्यातल्या लोकांनी म्हणायला पाहिजे की हे मराठी लोक आहेत आणि हे यांचं वागणं बघा, यांची बुद्धिवादी बघा आणि यांची भूमिका बघा. भाई जगताप यांनी मांडलेलं आहे की या प्रकरणानंतर इतर राज्यातल्या लोकांनी सांगितलं पाहिजे की हे मराठी माणसाचं बदललेलं वागणं हेच त्याचं व्यवच्छेदक लक्षण असणार आहे. आपण चर्चा करत होतो कुठं स्मारक उभारणार. आपण या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक रोखठोक प्रश्न केला होता. त्या प्रश्नावर जनमत कौल काय ते पाहूया. कौल जनमताचा, राजकीय कुरघोडीमुळे स्मारकाच्या जागेबाबतचा वाद निर्माण झाला का? 82% लोक असं म्हणतायत होय, राजकीय कुरघोडीच्या भावनेतनच दुर्दैवाने हा वाद निर्माण झाला. तर जवळपास 18% लोकांना नाही असं मत आहे. एकूणच राजकीय कुरघोडी करण्याकरता असे वाद यापुढे टाळण्यात यावेत, किंबहुना महापुरुषांच्या बाबतीत तरी असे वाद राजकीय पक्षांच्या नेत्यांनी टाळावेत. बाळासाहेबांचं स्मारक हे जगातलं एक सर्वात मोठं आकर्षण आणि प्रेरणास्थळ असावं याविषयी काही शंकाच नाही. ते होण्याकरता सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्याच सकारात्मक भावनेतनं आज आम्ही चर्चा केली. त्या चर्चेत जे सहभागी झाले, अविनाश महातेकर, दिलीप सावरे, भाई जगताप आणि विनोद घोसाळकर, या सर्वांना मी धन्यवाद देतो. पाहत राहा झी 24 तास. कुठे जाऊ नका, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.